जाणार आहोत पुण्यामधून माझे सहकारी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, पुण्यातली सध्याची काय स्थिती आहे? सुमित, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तितकासा परिणाम पुण्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मी आता पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात आहे आणि आपण पाहू शकतो रोजच्या ज्या बसेस आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत। मात्र स्वारगेट बस स्थानकाच्या प्रशासनाकडून जे सांगण्यात आलेलं आहे ते साधारणतः 60% बसेस या सुरू आहेत, मात्र 40% बसेस या बंद असल्याची माहिती बस स्थानकाकडून सांगण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खास करून कोकण, कल्याण आणि सांगलीकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत ते या ठिकाणावरून जाताना पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे त्याचा फटका या ठिकाणी प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय। काही प्रवासी आता आपल्या सोबत आहेत। मला सांगा, तुम्हाला नेमकं कुठे जायचं आणि साधारणतः कधीपासून तुम्ही या ठिकाणी बसलाय? महाडला जायचंय, 6:30 वाजल्यापासून थांबलोय आणि 7ची बस होती ऍक्च्युली, पण अजूनही बस वेळेवर आलेली नाहीये। 5:30ची बस होती, मगाशी 8 वाजता आलेली आहे। जवळजवळ 2 ते 2.5 तास गाड्या लेट आहेत। खूप पॅसेंजरची गैरसोय होते। काही सांगितलं गेलं तुम्हाला बस स्थानकाच्या प्रशासनाकडून? टीव्हीवर पाहिलं होतं की संप आहे, पण एवढं असेल असं काही फारसं माहिती नव्हतं। अजून काही प्रवासी आहेत? असं तुम्हाला काका कुठे जायचं आणि मला खेडला जायचं आहे। आम्ही सकाळी 6ची गाडी आहे, आम्ही जवळ 6:30च्या आधी चालून बसलो आहे। अजून खेड गाडी आलेली नाही 6:30। बरोबर। तर आपण ही पुणेकरांची सध्या ही प्रतिक्रिया ऐकतोय। पुणेकर देखील बेजार झालेले आहेत। एसटी संपाचा हा संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी संपाचा सेवेवर परिणाम होताना आपण बघतोय।